नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 9th स्टँडर्ड अल्जेब्रा चॅप्टर नंबर 4 रेशियो अँड प्रपोर्शन मधील प्रॅक्टिस सेट नंबर 4.1. दिस इज लेक्चर 2. सो इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न और सॉल्व क्वेश्चन नंबर 5, 6, 7 and 8. Okay, so let's start. So let's start with the question number 5 from practice set number 4.1. That is, convert the following ratio into percentage. खाली दिलेले जे गुणोत्तर आहेत त्यांना शतमानामध्ये रूपांतरित करा. खाली दिलेले गुणोत्तर शतमानामध्ये म्हणजेच पर्सेंटेज मध्ये रूपांतरित करा. म्हणजे नेमकं काय करायचंय? व्हॉट इज मीन बाय पर्सेंटेज रेशियो? ओके, इन द प्रिव्हियस व्हिडिओ वी हॅव ऑलरेडी लर्न दॅट थिंग. पर्सेंटेज रेशियो म्हणजे नेमकं काय? पर्सेंटेज रेशियो इन द सेन्स द रेशियो in which the denominator should be 100. ज्याचा छेद 100 असतो त्याला आपण पर्सेंटेज रेशियो म्हणतो. फॉर एक्झाम्पल 60/100. सो 60/100 means 60%. Okay, look at here. This 100 is the denominator of this 60. So this ratio is called as the percentage ratio because the denominator is with 100. So we have to convert all these ratio in question number 5 like this. It means that we must convert the denominator into 100. So how will you convert? So for conversion of this denominator into 100, we should multiply or divide. म्हणजे भागाकार किंवा गुणाकार करून कशाही पद्धतीनं डिनॉमिनेटरला 100 मध्ये कन्वर्ट करा. So it is the conversion of percentage ratio. So let's start with the first example. So first example is 15:25. 15:25 आहे. छेद 100 करायचा आहे. मग छेद 100 करायचा म्हटल्यानंतर तुम्ही काय करणार? Therefore 15:25 म्हणजेच किती? 15:25 म्हणजेच किती असतं? 15/25. आता छेदस्थानी तुमच्या किती आहे? 25 आहे. 25 ला कोणत्या संख्येने गुणलं किंवा भागलं तर तुम्हाला 100 उत्तर येईल. ओके, which is such number when we multiply with this number you will get 100. अशी कोणती संख्या आहे ज्याने गुणलं किंवा भागलं तर त्याला तुम्हाला 100 मिळेल. सो 25 into 4. 25 into 4. So write 25 into 4. So we will get 100. 25 चोक 100. 25 4 जा 100. परंतु छेदाला जर ज्या संख्येने गुणलंय त्याच संख्येने अंशाला सुद्धा गुणावं लागतं असा नियम आहे. बरोबर की नाही? समानतेचा गुणधर्म. मग या ठिकाणी आपल्याला 15 ला सुद्धा 4 ने गुणावं लागेल. ओके, देन यू विल गेट द पर्सेंटेज रेशियो. सो 15 into 4 it will be 60 and 25 into 4 you will get 100. So automatically you will get the denominator 100, and once you got the denominator 100, write this ratio as 60%. 60%. 60/100 म्हणजे 60%. अशा पद्धतीनं या गुणोत्तराचं शतमानामध्ये रूपांतर करावायचं आहे. कसंही करून तुम्हाला 100 मिळवायला पाहिजे. त्या छेदाला गुणा किंवा भागा. पण छेदाला गुणायचं म्हणजे अंशाला सुद्धा गुणावं लागेल. छेदाला भागायचं म्हणजे अंशाला सुद्धा भागावं लागेल. हा समानतेचा गुणधर्म लक्षात ठेवा गुणोत्तराच्या बाबतीमध्ये. इथं बघा आता सेकंड एक्झाम्पल 47:50. सो 47:50 means 47/50. ओके, इथं 50 आहे. 50चं कन्व्हर्जन आपल्याला 100 मध्ये करायचंय. मग 50 2 100. 50 into 2 करावं लागेल. जस्ट मल्टिप्लाय विथ 2 you will get automatically 100. So 50 into 2. 50 into 2. Okay, so multiply 47 with the same number, that is 2. मग याने याला गुणल्यानंतर तुम्हाला किती? 50 2 किती झाले रे? 100. 2 ह्याला गुणा किती उत्तर येतं बघा बरं. 7 2 14ला 4. 4ला 1. बरोबर की नाही? बेसादी 14 आणि 4 2 8 आणि 1 9. बरोबर की नाही? 94. So 94/100 means how many percentage? 94%. किती पर्सेंट झाले ते? 94%. Similarly, for example 3 7/10 आहे. So it is already given in the 7/10. 7/10 म्हणजेच किती असतं? 7:10. So 7/10 is equal to 10 ला कशाने डिवाइड किंवा मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला 100 मिळेल. ओके, थिंक अबाउट इट. सो 10 into 10 100.
So simple is this, 10 into 10, you will get 100. So multiply 7 with the same number, that is 100. 7 ला सुद्धा त्याच संख्येने गुणा ज्यांनी छेदाला गुणलेलं असतं. 7 10 70, 70 भागिले 10 10 100 आणि 70 भागिले 100 याचाच अर्थ 70% इट इज 70%. That is all about the 3 examples. Okay, I hope you are understood these 3 examples. Let's move toward the 4th and 5th example. Okay, 4th example, 546 upon 600. Okay, so here 600 is the denominator. We want to convert this denominator as a 100. So how to convert? 600 is quite bigger than 100. So we have to divide this 600 by some digit or number. अशी ती संख्या कोणती आहे जिने आपल्याला त्याला भागल्यानंतर 100 उत्तर मिळणार आहे. ओके, मल्टिप्लाय करून तर मिळणार नाही, पण मल्टिप्लाय करायची मग दुसरी टेक्निक वापरायला लागणार आहे. त्यापेक्षा आपण जर त्याला 6 ने डिवाइड केलं, when we divide this 600 by 6, you will get 100 automatically. So divide this denominator as a 6. Okay, so therefore 546 divided by 600. So I am going to divide 600 by 6. Okay, जर छेदस्थानी तुम्ही 6 ने भागलं तर अंशस्थानी सुद्धा भागावं लागतं समानतेच्या गुणधर्मानुसार. ओके, सो divide this 546 with the same number, that is 6. Okay, so here 600 divided by 6 म्हणजेच किती रे? 100 येणार आहे. परंतु 546 ला 6 ने डिवाइड केल्यानंतर किती येणार आहे ते आपण थोडंसं कच्चं करून बघूया. काय येणार बघा तुमचं? 546 डिवाइडेड बाय 6. ओके, असे छोटे छोटे भाकार करणं कच्चं करायचं, पक्क उत्तर तिथं लिहायचं. 6 1 6. ओके, सो 6 9 54 अँड 6 1 6. सिंपल 91 आन्सर येणार आहे. सो 91 इज द डिव्हिजन ऑफ दिस टू नंबर. ओके, नाव 91 upon 100, that is 91%. ओके, झालं कन्वर्जन पर्सेंटेज मध्ये. आता 5th एक्झाम्पल कडे जाऊया. 7 upon 16. 7 upon 16 हा एक फ्रॅक्शन आहे. आता 16 ला कशाने गुणलं किंवा भागल्यानंतर तुम्हाला छेदस्थानी ऍट द डिनॉमिनेटर 100 मिळणार आहे, तर ते आपण चेक करणार आहोत. मग ते 2 मेथडनी करायचंय. मग एक मेथड कशी की पायगडा. आता लक्ष देऊन मी कसं करतो ते. सो वी हॅव 7 upon 600. सो आय एम गोइंग टू मल्टिप्लाय 7 into 7 upon 16 ना. 7 upon 16 म्हणल्यानंतर छेदस्थानी गुणायचे आपल्याला. मग 16 into 25 upon 4. बरं, असं का करतोय मी? 25/4 न गुणायचं काय कारण आहे का? तर इथे बघा तुम्ही, जर मी 25/4 न जर गुणलं 16 ला, कशाला? 16 ला म्हणजे 16 ला, तर काय होणार आहे? 4 1 4, 4 चोक 16 आणि मग ह्या दोघांचा गुणाकार 25 into 4 किती येणार आहे? 100 येणार आहे. ते कुठं असणार आहे? डिनॉमिनेटरला. जर मला खाली 25 upon 4 नी मल्टिप्लाय केल्यानंतर 100 भेटतंय, तर त्यांनीच मला पण वरती मल्टिप्लाय करावं लागणार आहे ऍट द न्यूमरेटर. सो आय एम गोइंग टू मल्टिप्लाय 7 into 25 upon 4 as well. So at the denominator हा जर भागाकार तुम्हाला कळाला असेल तर याचं उत्तर किती येतंय? 100 येतंय. कारण 4 1 4, 4 चोक 16, 4 1 4, 4 4 16 and 4 into 25 is equal to 100. So I am going to write 100 at the denominator. What about the upper side? न्यूमरेटरला काय? अंशस्थानी कसं करायचं? तर अंशस्थानी बघा बरं, तुम्हाला काय करावं लागेल? 25 आणि 7 चा गुणाकार करा. 25 7 पावणे 200. 25 into 7 is equal to 175 divided by 4. So it is easy to divide 175 by 4. हे सुद्धा तुम्ही काय करा? कच्चं करून बघा आणि तुम्हाला कसं भेटतं बघा बरं. 175 divided by 4. So you will get 4 4 जा 16. 4 चा भाग भरला, 4 चोक 16. त्यानंतर मग खाली राहिलं 1, 15 झालं. सो मग 4 त्रिक 12. ओके, सो 12 म्हटल्यानंतर आता पुढे काय येणार? डेसिमल येणार का? 15 मधून 12 गेले, किती राहिले? 3 राहिले. ओके, मग 3 म्हणजे 3 ला तर 4 न भाग जात नाहीये, मग डेसिमल पॉइंट आला. ओके, मग 30 झाला, 30 झाला. आता 4 7 28, 4 7 जा 28. सो 30 मधनं 28 गेले, किती राहिले? 2. मग वरून परत 0 घेतला, झालं 20. सो 4 5 जा 20. सो 43.75.
43.75 is the division of these two number divided by 100 and your answer is 43.75%. Okay, this is the one method. This is the one method to find out or to convert this ratio into percentage. Now with the second method, 7/16. आता 7/16 ला वेगळ्या पद्धतीनं कसं करायचं तर 7/16 हा एक पूर्ण फ्रॅक्शन आहे ना, त्याचा डिनॉमिनेटर आपण 1 घेणार. काय घेणार? 1. कुठलीही संख्या असू द्या त्याला एक गुणलेलं असतं आणि एकनं भागलेलं नेहमी असतं. आपली ही एक पूर्ण संख्या आहे असं समजूया, आहे ना. ही एक टोटल फ्रॅक्शन आहे, त्याच्या डिव्हिजनला 1 असतो असं समजायचं. आता छेदस्थानी जर 1 असेल तर त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 100 मल्टिप्लाय केले की आपोआपच तुम्हाला डिनॉमिनेटर काय भेटेल? 100 भेटेल. सो 7/16 इंटू काय करणार मी? 100 करणार, डिवायडेड बाय 1 इंटू काय करणार? 100 करणार. सो ऑटोमॅटिकली आय विल गेट 100 राईट हिअर ॲट द डिनॉमिनेटर. परंतु इथं वरती काय? 7/16 गुणिले 100, मग 100 गुणिले 7 किती होणार आहे? 700 डिवायडेड बाय 16. आणि फक्त तुम्हाला 16 आणि 700 काय करायचंय? डिवाइड करायचंय. आणि हे जे डिव्हिजन आहे ते डिव्हिजन 43.75 एवढंच येणार आहे. दॅट्स इट. दिस इज द सेम थिंग, 43.75%. ओके, ही एक मेथड आहे. और त्याला म्हणूया आपण, म्हणजे ह्या मेथडनी किंवा ह्या मेथडनी जी तुम्हाला सोपी वाटेल त्या मेथडनी तुम्ही करू शकता. दिस इज व्हॉट द क्वेश्चन नंबर 5. लेट्स मूव टुवर्ड द क्वेश्चन नंबर 6. Question number 6 from practice set number 4.1. The ratio of ages of Abha and her mother is 2:5. आभा म्हणजे मुलगी आहे आणि तिची आई यांच्या वयाचं गुणोत्तर दिले 2:5. Now next, at the time of Abha's birth, आभाच्या जन्माच्या वेळी her mother's age was 27 years. Find the present ages of Abha and her मदर. म्हणजे आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचं वय 27 वर्ष होतं. तर मग आता त्यांची आजची वय शोधा असा प्रश्न आहे. मग त्यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? 2:5. गुणोत्तर दिले याचा अर्थ दोन संख्यांचा भागाकार आहे मित्रांनो, बरोबर की नाही? याचा अर्थ ते ऑलरेडी या संख्यांना कशाने तरी गुणून त्यांची ऍक्च्युअल वय होती आभा आणि आभाच्या आईचं वय, बरोबर की नाही? पण त्याला कशाने गुणलेलं होतं आणि मग पुन्हा भागाकार करून 2/5 उत्तर आले. तर ती संख्या माहित आहे का ज्यांनी त्या 2 आणि 5 ला गुणलेला आहे? तर ती संख्या आपल्याला माहित नाही, म्हणजे तिची समानपट माहित नाही, इक्वल मल्टिपल माहित नाही. मग अशा गणितामध्ये आपण काय करतो, जर रेशिओची गणितं आली आणि जर अशा पद्धतीने जर वय काढायचं असेल तर आपण काय करतो, त्याची इक्वल मल्टिपल म्हणजे समानपट जी असते ती काय घेतो? एक्स घेतो. सो द इक्वल मल्टिपल ऑफ रेशिओ बी एक्स. याचा अर्थ ह्या रेशिओला एक्स ने गुणलेलं असावं. मग आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे आणि मग त्यांनी गुणलं की तुम्हाला बरोबर दोघींची वय समजणार आहेत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द इक्वल मल्टिपल ऑफ रेशिओ बी एक्स. देअरफॉर आभाज प्रेझेंट एज काय होईल रे? मग 2 ला जर एक्स निघूनलं तर इट विल बी 2x इयर्स. ओके, 2x वर्ष झालं का तिचं आजचं वय तात्पुरतं. अँड आभाज मदर्स प्रेझेंट एज काय असणार आहे? मग 5x इयर्स, 5x वर्ष असणार आहे. आता पुढचं वाक्य काय आहे की ऍट द टाइम ऑफ द आभाज बर्थ, आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचं वय होतं 27 इयर्स. याचा अर्थ तुम्हाला कळलाय का? आभा जेव्हा जन्मली त्यावेळेला तिच्या आईचं वय किती होतं? 27 वर्ष होतं. मग आता किती असेल माहित नाही, आपल्याला काढायचंय. ओके, उदाहरणार्थ तुम्हाला समजावून सांगतो. सध्या तुम्ही 9वीला आहात, मग समजा तुमचं वय 14 वर्ष असेल. किती असेल? 14. आणि तुमच्या आईचं आत्ताचं वय समजा 40 वर्ष गृहीत धरलं. एक समजतोय बरं का, कोणाचं असेल नसेल तर काय हरकत नाही. तुमचं वय किती आहे? 14 आणि तुमच्या आईचं वय समजा 40 आहे. मग तुम्ही 14 वर्षाच्या होताना त्याच्या आधी 14 वर्ष पाठीमागे यायचं. मग त्यावेळेला तुमच्या आईचं वय किती असेल? कसं काढणार तुम्ही? तर त्या 40 मधनं 14 वजा करा. 40 मधून जर 14 वजा केलं तर किती उरेल रे? 26. म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळेला तुमच्या आईचं वय किती होतं? 26 वर्ष. तसंच इथं पण करायचंय. म्हणजे आभा ज्या वेळेला जन्मली त्यावेळेला तिच्या आईचं वय किती होतं? 27 वर्ष. मग आता सध्या तरी आपण त्यांची वय, तिच्या आईचं वय 5x आहे आणि आभाचं वय किती आहे? 2x. याचा अर्थ 5x मधून 2x वजा केल्यानंतर यू विल गेट 27. ओके, दिस इज द कंडिशन गिवन इन युअर एक्झाम्पल. देअरफॉर, ओके, देअरफॉर बाय द कंडिशन म्हणजे
दिलेल्या अटीनुसार काय लिहावं लागेल मग 5x. ओके 5x, किंवा तुम्ही असं जरी लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. म्हणजे ते वाक्य पुन्हा एकदा लिहायचं. काय लिहिता तुम्ही? ॲट द टाइम ऑफ आभाज बर्थ. आभाज बर्थ हे कॅपिटल मध्ये पाहिजे. आभाज बर्थ हर मदर्स एज ओके वॉज 27 इयर्स. म्हणजे आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचं वय होतं 27 वर्ष. म्हणजेच आता 5x हे तिचं सध्याचं वय आहे. तिच्यामधनं आभाचं वय जे आहे 2x वजा केल्यानंतर आपल्याला 27 मिळणार होतं, किंवा 27 वर्ष आहे. मग फक्त काय करायचं? 3x येईल आणि इथं 27 जसंच्या तसं राहील. आणि पुढे सोडून तुम्हाला काय मिळते बघा, दिस x विल बी रिमेन हिअर अँड दिस 3 विल बी शिफ्टेड ऑन द राईट हँड साइड अँड विल गेट डिवाइड टू 27. ओके, सो x इज इक्वल टू 27/3. मग 27/3 म्हणल्यानंतर तुम्हाला x इज इक्वल टू किती व्हायला राहिले? 9. x इज इक्वल टू 9, कारण 3 × 9 = 27. मग आता तुम्हाला x ची किंमत भेटली. याचा अर्थ 2x हे आबाचं प्रेझेंटेज होतं. त्याचं x आहे, x नी 9 ला मल्टिप्लाय करा. मग तुम्हाला x नी 2 ला मल्टिप्लाय करा, म्हणजे 9 नी 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला उत्तर भेटेल. मग कसं? लेट्स चेक इट. देअरफॉर आभाज प्रेझेंट एज इज इक्वल टू 2x. 2 × x दॅट इज 2 × 9. इथं डायरेक्ट 2x लिहा. म्हणजे 2 × 9 म्हणजे किती रे? 18 वर्ष. 18 इयर्स. याचा अर्थ आभा 18 वर्षाची आहे. आता आई किती वर्षाची असेल बघा बरं. देअरफॉर आभाज मदर्स प्रेझेंट एज इज इक्वल टू किती रे मग? 5x म्हणजेच 5 × 9. 5 × 9 म्हणजेच किती आलं रे? 5 × 9 = 45. 45 इयर्स. म्हणजेच आभाचं वय झालं 18 वर्ष आणि आभाच्या आईचं सध्याचं वय झालं 45 वर्ष. ओके, सो देअरफॉर लास्ट स्टेटमेंट. देअरफॉर आभा अँड हर मदर प्रेझेंट एज is 18 years and 45 years respectively. अलग लक्षामध्ये अशा प्रकारे आपण शेवटचं उत्तर लिहू शकतो. आभा अँड हर मदर्स प्रेझेंट एज इज 18 and 45 years respectively. आले तुमच्या लक्षामध्ये? इट्स ओके अबाउट द क्वेश्चन नंबर 6. मग अशा प्रकारे तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे. 7व्या गणिताकडे जाऊया. चला. Question number 7. Present ages of Vatsala and Sara are 14 years and 10 years respectively. वत्सला आणि सारांचं सध्याचं वय हे अनुक्रमे 14 आणि 10 वर्ष आहे. याचा अर्थ 14 वर्ष हे वत्सलाचं आहे आणि 10 वर्ष हे साराचं आहे. After how many years the ratio of their ages will become 5:4. अजून किती वर्षांनी त्यांच्या वयांचा रेशो 5:4 होईल. ओके, म्हणजे नंतरचं दिलंय. किती वर्षांनी होईल आपल्याला माहित आहे का? नाहीये. जर आपण ते गृहीत धरलं, ॲझ्युम केलं, मग ते ॲझ्युम किती करायचं? x इयर्स ॲज युज्युअल. सो प्रेझेंट एज ऑफ वत्सला दिलेली गोष्ट आपण या ठिकाणी लिहूया. प्रेझेंट एज ऑफ वत्सला इज 14 years and present age of Sarah is 10 years. Okay, this is the given thing. Now, after how many years? So, how many years means the asking question. So, for that purpose, let's assume x years. म्हणजे x वर्षानंतर त्यांच्या वयाचं जे गुणोत्तर आहे, रेशो आहे, तो 5:4 येणार आहे. मग ते आपल्याला शोधायचंय. मग आपण इथे लिहूया, लेट आफ्टर
X years the ratio of their ages will become 5:4. ओके, मग X वर्षानंतर एज ऑफ वत्सला X वर्षानंतर किती होईल रे? आफ्टर X years किती होणार आहे ते? सध्याचं वय तिचं किती आहे? 14. 14 मध्ये X वर्ष मिळवावे लागतील. दॅट इज 14 प्लस X years. ओके, X वर्षानंतर वत्सलाचं वय होईल 14 अधिक X वर्ष. त्याच पद्धतीनं आफ्टर X year साराचं जे वय आहे ते किती होणार आहे? इट विल बी 10 प्लस X years. ओके, हे झालं वत्सलाचं आणि हे झालं साराचं. 14 X वर्षानंतरचं वय जे आपण ऍझ्युम केलेलं आहे. आता त्यांचा रेशिओ किती होणार आहे? 5:4. मग आपल्याला तो आता रेशिओ लिहायचा आहे. काय लिहायचा आहे? रेशिओ. सो द रेशिओ ऑफ एजेस आफ्टर X years. कसा लिहायचा रेशिओ? तर रेशिओ आपल्याला असा लिहावा लागेल. पहा आता, 14 अधिक X आणि 10 अधिक X हा झाला त्यांच्या वयांचा रेशिओ लिहितानाचं गुणोत्तर, म्हणजे वयांचं गुणोत्तर. 14 अधिक X आणि 10 अधिक X वर्षानंतरचं वयाचं गुणोत्तर किती होणार आहे? म्हणजे इक्वल टू 5:4 म्हणजेच किती रे? 5/4. ओके, दिस इज द अरेंजमेंट ऑफ दिस कंडिशन गिवन इन युअर एक्झाम्पल. कसं लिहायचं कळलंय का तुम्हाला हे? की X वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर. वयाचं गुणोत्तर म्हणजे हे वयाचं गुणोत्तर. 14 अधिक X आणि 10 अधिक X. गुणोत्तर म्हणजे पहिली राशी भागिले दुसरी राशी लिहिली. ते किती होणार आहे? तर 5:4. 5:4 म्हणजेच किती? 5/4. ही झाली त्याची मांडणी. फक्त आता तुम्हाला इकडची आणि इकडे मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. उत्तर तुमचं येऊन जाईल आता. म्हणजे कसं होणार आहे बघा बरं आता. नाव 4 into 4 14 plus X is equal to 5 into 10 plus X. ओके, नाव आता काय केलंय आपण इथं? 4 नी आतमध्ये कंसाला गुणायचंय, 5 नी आतमध्ये कंसाला गुणायचंय. मग 4 नी 14 ला गुणल्यानंतर किती येईल रे? 4 into 14 14 चोक 56 अधिक 4 into X 4X is equal to 5 into 10 it is 50 प्लस 5X, कारण 5 into X 5X. आता फक्त काय करा? सेम कॅटेगरीच्या टर्म्स एका साईडला लिहा. म्हणजे 56 50 इकडे आणा, मायनस होईल 56 ला, इज इक्वल टू हे 5X ॲज इट इज आणि मायनस 4X विल बी शिफ्टेड ऑन द राईट हँड साइड अँड विल गेट निगेटिव्ह ऑर द मायनस टू द 5X. म्हणजे 5X वजा 4X. इकडे टर्म्स कशामुळे नेला? कारण चिन्हाचा गोंधळ होऊ नये म्हणून. 56 मधनं 50 गेले किती राहिले? 6. Okay, so 5X minus 4X is equal to X only. So here is your answer. This is the value of X only. So this is the asking question. काय की after X years the ratio of ages will become 5:4. मग X ची किंमत आपली किती आली? 6. मग आपल्याला इथं उत्तर लिहिताना काय लिहावं लागणार आहे? So therefore after 6 years after 6 years the ratio of their ages will become 5:4. Okay, that's it for the question number 7. I hope you have understood all these part in question number 7. Let's move toward the question number 8 and the last question. Chala. 8th at the last question from practice set number 4.1. The ratio of present ages of Rehana and her mother is 2:7. Okay, so ratio of present ages म्हणजे रेहाना आणि तिच्या आईच्या सध्याच्या वयाचं गुणोत्तर दिले 2:7. आफ्टर 2 years 2 वर्षानंतर द रेशिओ ऑफ देअर एजेस विल बी 1:3. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होत आहे? 1:3 होतंय. सो व्हॉट इज द रेहानाज प्रेझेंट एज? मग रेहानाचं प्रेझेंट एज किती असेल? ओके, दिस एक्झाम्पल इज द सेम एज द प्रिव्हियस एक्झाम्पल. ओके, सेम, परंतु मागच्या याच्यामध्ये किती वर्षानंतर ते होणार होतं? तर इथं दिलेलं आहे की 2 वर्षानंतर. ऍक्च्युली 2 वर्ष आधीच दिलेले आहेत. आधीच्या गणितामध्ये आपल्याला हे काढायचं होतं. ओके, द आस्किंग क्वेश्चन वॉज दिस 2 years. ओके, बट इन धिस एक्झाम्पल the years are already given. So very simple,
the ratio of present ages of Rihanna and her mother is 2:7. So equal multiple करायचं या ठिकाणी. काय करायचं? इक्वल मल्टिपल. सो राईट हिअर इक्वल मल्टिपल ऑफ रेशो. लेट इक्वल मल्टिपल ऑफ रेशो. सो इक्वल मल्टिपल ऑफ रेशो बी एक्स. म्हणजे दोघांच्या वयांचं जे गुणोत्तर दिले त्याला कोणीतरी गुणलेलं असणार आहे, कारण त्या दोघांच्या वयांचं गुणोत्तर आहे. सो लेट इट बी एक्स. आता 2 वर्षानंतर त्यांची वय काय होणार आहे ते काढण्यासाठी जर एक्स नि गुणलं तर त्यांची सध्याचे वय होतील. ओके, सध्याच्या वयाचं गुणोत्तर एक्स. त्याच्यामुळं देअरफॉर रेहाना, सो प्रेझेंट एज ऑफ रेहाना, प्रेझेंट एज ऑफ रेहाना इज इक्वल टू किती असणार आहे रे? इट विल बी 2x इयर्स अँड present age. Okay, so present age of her mother किती असणार आहे रे? ते रेशिओ ला गुणल्यानंतर 7 आहे, म्हणजे किती? 7x इयर्स. आता 2 वर्षानंतर ते गुणोत्तर किती होणार आहे? 1 असतील. 2 वर्षानंतर म्हणजे त्यांच्या आजच्या वयामध्ये 2 मिळवायचं आणि मगाच्या सारखं आपल्याला लिहायचं. म्हणून आपण इथं डायरेक्ट लिहू शकतो बाय द कंडिशन. आता बाय द कंडिशन च्या पेक्षा अजून मगाच्या सारखं काय करूया तुम्हाला समजण्यासाठी आपण इथं लिहूया की आफ्टर 2 इयर्स. एक वाक्य आपल्याला इथं लिहावं लागेल फक्त. आफ्टर 2 इयर्स रेहानाज एज इज इक्वल टू किती असेल रे? 2x + 2. म्हणजे सध्याच्या वयामध्ये 2 मिळवावं लागेल ना. 2 वर्षानंतर म्हणजे 2 मिळवून झालं. आफ्टर 2 इयर्स. ओके, सिमिलरली कोणाचा आता आफ्टर 2 इयर्स मदर्स एज. मग आपण इथे लिहूया मदर्स एज इज इक्वल टू किती असेल? 7x + 2 इयर्स. ओके, 2 वर्षानंतरचं रेहानाचं वय, 2 वर्षानंतर तिच्या आईचं वय. ओके, आता यांचा रेशो किती दिलेला आहे त्यांनी? 1:3. देअरफॉर now ratio of ages after 2 years. काय लिहावं लागणार आपल्याला? तो 2x + 2 डिवायडेड बाय 7x + 2 इज इक्वल टू 2 वर्षानंतर जी त्यांची वय असतील त्यांचा रेशो म्हणजे त्यांचं गुणोत्तर लिहायचं म्हणल्यानंतर रेहानाचं वय भागिले तिच्या आईचं वय याला आपण म्हणतो गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिणे. मग हे गुणोत्तर किती आलेलं आहे? 1:3 म्हणजेच 1/3 म्हणजेच 1/3. 1/3. सो दिस इज हाऊ वी कॅन अरेंज द टर्म्स. एकदा का तुम्हाला हे टर्म्स कसं अरेंज करायचं कळलं की तिथून पुढं सोपंच आहे. आता सोपं म्हणण्यापेक्षा आता 3 इकडे मल्टिप्लाय करा आणि 1 इकडे मल्टिप्लाय करा. सो यू विल गेट therefore 3 into 2x + 2 and here 7x + 2. ओके, सो एकने त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर तीच एक्सप्रेशन राहणार आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं? 7x + 2 ॲज इट इज लिहिलेलं आहे. सो मल्टिप्लाय बाय 3. सो 3 into 2 6x plus 3 into 2 6 again is equal to 7x + 2. So rearrange the terms, that is 6 and get these 2 to the left hand side as a subtraction sign मध्ये घ्या त्याला वजाबाकीच्या चिन्हामध्ये, कारण इकडे धन आहे इकडे आला काय झालं ऋण. So this +2 will be -2 on the left hand side. Now 7x, so shift this 6x on the right hand side with 7x minus 6x. So 6 minus 2 you will get 4 is equal to x only, because 7x minus 6x is equal to only x. So we got x is equal to 4. So this x is what? This x is the equal multiple of the ratio. Which ratio? 2:7. Okay. So present age of Rehana is 2x. So multiply this 2 with x means with 4. ह्या
2 ला त्यांनी मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथं आपण लिहूया देअरफॉर लास्ट आन्सर आपलं प्रेझेंट एज ऑफ रेहाना. फक्त रेहानाच विचारलंय. जर मदरचं विचारलं असतं तर तेही त्याला आपण काढता आलं असतं. 7 ला फक्त काय करायचं 4 ने गुणायचं होतं. ओके, प्रेझेंट एज ऑफ रेहाना इज इक्वल टू किती रे? इट इज 2x मीन्स 2 into 4 that is 8 years. किती आलं? 8 वर्ष, 8 years. Okay, that's it for the question number 8 and this practice set number 4.1. I hope this whole practice set number 4.1 you have understood very well. In the next video we are going to solve or learn practice set number 4.2. Till then, Jai Hind, Jai Maharashtra.